नमस्कार, आपण पाहता TV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बघूयात पहिली आणि महत्त्वाची बातमी. ब्रेकिंग न करतोय सुरुवात. वाघासोबत सेल्फी घेताना एका तरुणाला ते महागात पडले. तरुणाचा रस्ता शेजारीच वाघासोबत सेल्फी. या मुलाचा जीव मोठा की सेल्फी असा प्रश्न पडलाय. तरुणाचा सेल्फी घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. रस्त्या शेजारी वाघ थांबला असताना मुलानं सेल्फी घेतलेला आहे. नागपूर जिल्ह्यातली नानचनोडा या भागातली घटना आहे. बेंगाल टायगर जो थांबा एक एक काका एक मिनिट थांबा. सेल्फी घ्यायची त्यासोबत. सेल्फी घ्यायची समोरची दृश्य आपण बघतोय. तरुणाचा सेल्फी घेतानाचा हा व्हिडिओ. स्वतःचा जीव धोक्यात घालून बाईकवरती हा तरुण थांबला आणि त्यानंतर त्यानं वाघासोबत सेल्फी घेतला. बेंगाल टायगर जो थांबा एक एक काका एक मिनिट थांबा. नागपूरमध्ये आपण बघतोय कशा प्रकारे तरुणाचा सेल्फी घेतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. अनेकदा इथं वाघोबांचा वावर तर दिसतो, मात्र अशा प्रकारे सेल्फी घेणं हे जीवावरती बेतू शकतं हे तरुणांनी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं. गजानन उमाटे माझे सहकारी आपल्या सोबत. गजानन, काय अधिकची माहिती? साधारणतः एक 80 किलोमीटर अंतरावर नांद आणि चनोडा हा परिसर आहे. या परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून वाघाचा वावर जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्यामुळेच हे जे तरुण आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहे हे तरुण चक्क दुचाकीवरून रस्त्यानं जाता जाता वाघ दिसला तर त्याच्यासोबत सेल्फी काढत आहेत. अत्यंत म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटची गाईडलाईन आहे की दुचाकीवरूनही जाणं मनाई आहे जंगल परिसरामध्ये. असं असताना ह्या वाघासोबत हे तरुण जे आहे ते सेल्फी काढताना दिसत आहे. जीव धोक्यात घालण्याचा हा सगळा प्रकार आहे आणि गेल्या काही दिवसात हा प्रकार जो आहे तो नांद आणि चनोडा भागात घडत आहेत आणि त्या परिसरातले लोक सुद्धा प्रचंड दहशतीत आहे. याचं कारण असं की वाघाचा वावर वाढल्यामुळे शेतात काम करायला मजूर येत नाही. एकीकडे हे चित्र आहे तर दुसरीकडे रस्त्यावर जिथे वाघ दिसतो तिथे काही तरुण जीव धोक्यात घालून अशा प्रकारची सेल्फी काढतायत. वन विभागानं कारवाई करणं अपेक्षित आहे. या सगळ्या प्रकरणाची तक्रारही त्या गावकऱ्यांनी केलेली आहे आणि अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. वैभव, नक्कीच धन्यवाद गजानन या सविस्तर माहितीसाठी. आणि अर्थात तुमच्याकडनं या सगळ्याचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत, कारण आपण बघतोय वारंवार अशा प्रकारच्या चुका पर्यटकांकडनं होत आहेत. त्याच्यावरती कसा आळा बसवावा यासाठी मात्र आता प्रशासनाला काहीतरी उपाययोजना कराव्याच लागतील.